कर्म करत असतानाही मनात आसक्ती नसली तर माणूस खरा संन्यासी कसा होतो हे श्रीकृष्ण या ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात. आयेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संजयात वक्तान्मशुद्धये. हे कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी केवळ शरीराची, मनाची, बुद्धीची आणि इंद्रियांची अशी 4 प्रकारची कर्म फलासक्ती न ठेवता करतात. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदेजे, ऐसा व्यापारू तू बोलीजे शारीरिक. जे कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी आणि मनात उद्भवण्यापूर्वी होते त्याला कायिक व्यापार असे म्हणतात. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगी कर्मे करीती तैसी केवळातनु. हे स्पष्टपणे ऐक. जसे लहान मुलींचे व्यापार मन किंवा बुद्धीला सोडून जातात, तसे हे योगी केवळ शरीरानेच कर्म करत असतात. अंग 5 भौतिक संचले, जेव्हा शरीर असे नेदेले, तेथ मनाची राहते एकले, स्वप्नी जेवी. मग हे पंचमहाभूतापासून बनलेले शरीर जेव्हा झोपलेले असते तेव्हा जसे एकटे मन स्वप्नामध्ये व्यवहार करते. नवल एक धनुर्धरा, पैसा वासनेचा संसारा, देहा होऊने दिवचगरा, परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, काय नवल पहा, वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे न होऊ देता सर्व सुख दुःखाचा भोग घ्यायला लावते. इंद्रियांच्या काविने निजे, ऐसा व्यापार रुजून उपजे, तो केवळ गाम निजे मानसाचा. अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला मानसिक व्यापार असे म्हणतात. योगी तोही करीती, परिकर्मे तीन बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. योगी तेही कर्म करतात पण त्यात बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो. आता चाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. जेव्हा एखाद्या माणसाचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाच बाधा झाल्यावर चित्त हे ठिकाणावर नसते, त्यावेळी त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अव्यवस्थित दिसतात. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्द बोले मुखी, परिज्ञान नाही. त्याला समोरची व्यक्ती दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने बोलतो सुद्धा, परंतु हे केल्याची त्याला जाणीवही नसते. हे असो काजे विन, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. ते सर्व राहू दे, तो हेतूशिवाय जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे तू समज. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते मने हरी. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, याशिवाय सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म आहे असे समज. ते बुद्धी दुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते निष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्म कर्तेपणाच्या भावापलीकडचे असून मुक्त आहेत. जे बुद्धीची ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाडणे. कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही, म्हणून ते कर्म करत असले तरी शुद्ध झालेले आहेत. अगा करते निवीन कर्म,
तेची ते निष्कर्म, ही जाणती सुवर्म गुरुगम्य जे. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच नैष्कर्म्य होय हे तत्व गुरुपासून कळते. आता शांत रसाचे भरिते, सांडिता हे पात्रांते, जे बोलणे बोला परवते, बोलविले. आता शांत रसाला भरती येऊन तो पात्रातून सांडतो आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान बोलले गेलेले आहे. येथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला हे सांगू, तयासीची अति लागू परिसावया. ज्याच्या इंद्रियांचे दैन्यपण पूर्णपणे नष्ट झाले आहे, त्यालाच हे अनुभवाचे बोलणे ऐकण्याचा अधिकार आहे. हा असो अति प्रसंगू, नसंडी पा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणोनिया. श्रोते म्हणतात, अहो आता हे विषयांतर पुरे, कथेचा संबंध जोडू नका, कारण श्लोकांच्या संगतीमध्ये बिघाड होईल. जे मना अकळिता कुवाडे, घागू सीता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे, सांगवे ते तुझ. जे मनाने समजण्यास कठीण आणि विचार करूनही बुद्धीला न सापडणारे, ते दैवाच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हाला सांगितलेले आहे. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीचे जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे मनाने समजण्यासाठी कठीण, विचार करूनही बुद्धीला न सापडणारे आणि ते देवाच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हाला सांगितलेले आहे. जे मुळीच बोलता येत नाही, ते जर बोलण्यात आले तर आणखी उपाय कशास पाहिजे. परंतु हे असो, आता कथा सांगा. हा अतिविशेष श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवाद दोघांचा, परिसोनी परिसा. श्रोत्यांची ही उत्कंठ जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनन करून पुढे तीच ऐका. युक्त कर्म फल त्वक्त, शांती माप्तोनी नैष्टिकीम, अयुक्ता कामकारेन फले सक्तो निबद्धयते. आत्मनिष्ठ पुरुष हा कर्म फलांचा त्याग करून अढळ शांती प्राप्त करून घेतो, आणि आत्मनिष्ठ नसलेला पुरुष वासनेने प्रेरित होऊन फलासक्त होऊन बद्ध होतो. मग श्री कृष्ण म्हणे पार्थांते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तूच निरुते चित्त दे. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे संपूर्ण लक्षण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी आत्मयोगे अथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घरदी गोहनी वरिला, शांती जंगे. या जगात जो ज्ञान योगाने संपन्न झालेला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला घरी बसल्या बसल्या शांती प्राप्त होते. इरु कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसला खुंटी फळ भोगाच्या. अर्जुना, दुसरा जो संसारी, तो कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दोराने फलभोगाच्या खुंटीला बांधला जातो. सर्व कर्मानी मनसा संन्यास्ते सुखवंशी, नवद्वारे पुरे देही नेव कुवर्ण कारयन. सर्व कर्माचा मनाने संन्यास करून जितेंद्रिय पुरुष या 9 द्वारे आलेल्या देहरूपी नगरात सर्व काही करूनही काहीही न करता व न करवता आनंदाने राहतो. जैसा फळाची हावे, तैसे कर्म करी आगवे, मग नकीची येणे भावे उपेक्षी जो. फलाच्या इच्छेने कर्म करणाऱ्याप्रमाणे तो सर्व कर्म यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नाही असे समजून फलाची इच्छा सोडतो. जयाकडे वासुप आहे, देवती सुखाची सृष्टी होई,
तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जे म्हणे तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. नवद्वारे देही तो अस तुझी पदी नाही, करी तुझी न करी काही फल त्यागी. एक फळाची इच्छा धरली नाही म्हणजे 9 दारे असलेल्या देहात असूनही तो नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्म करूनही त्याने ती न केल्याप्रमाणेच आहे. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव दिव्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनांचा. जसा ईश्वर करता आहे परंतु तोच मायेने त्रिभुवनाचा विस्तार करतो. आणि करता येसे मनिपे तरी कवने कर्मी न शिंपे, जे हात पाहून लिंपे उदास वृत्तीचा. आणि तो करता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण उदासीन वृत्तीमुळे त्याच्या अवयवांना कशाचाही संसर्ग होत नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. त्याच्या योग निद्रेचा मुळीच भंग होत नाही आणि त्याच्या अकर्तेपणालाही दोष लागत नाही. असे असूनही जो महाभूतांचे अनेक समुदाय उत्पन्न करतो, जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोही, जगची हे होय जाये तो शुद्धीहीने. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो पण केव्हाही कोणाची आसक्ती धरत नाही आणि हे जग उत्पन्न होते आणि लयाला जाते याची त्याला वार्ता देखील नसते. नादत्ते कस्यचित् पाप न चैव सुकृतं विभे, अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवा. परमेश्वर कोणाचे पाप आणि पुण्य आपल्याकडे घेत नाही, पण हे ज्ञान अज्ञानाने झाकले गेल्यामुळे सर्व जीव मोह पावतात. पाप पुण्य अवेशे पासींची असतून देखे, आणि साक्षी होऊन ठके एरी कोठे कायसी. पाप पुण्य ही त्यांच्या अगदी जवळ असूनही तो त्यांना जाणत नाही. इतकेच नव्हे तर तो त्याला साक्षीभूतही नसतो, मग दुसरी गोष्ट कशाला बोलावी. अशी ही ज्ञानेश्वर माऊलींची अमूल्य शिकवण आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवते. जय जय राम कृष्ण हरी.